अगोदरची व्हिडिओमध्ये दाखवलं की ह्या ज्या मूर्ती आहेत ह्या आपल्या लालबागच्या राजाचे प्रतिकृती छोट्या मूर्ती आपल्याला या हाय हॅलो नमस्कार, कशा सर्व पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे मी स्वागत करतो। तर आज आलो आहे मी करिरोड येथे। तर करिरोड येथे गणसंकुल आहे, तिथे एकाच ठिकाणी एक 8 कारखाने आहेत गणपतीचे, ते मी तुम्हाला दाखवतो। अतिशय सुंदर अशा इथे सुबक मूर्ती आहेत आणि आज आहे तो शनिवार, तर इथे मोठ्या मोठ्या गणपती देखील आज नेण्यासाठी सर्व सार्वजनिक गणपती सर्वजण आलेले आहेत, ते देखील मी तुम्हाला दाखवतो। अतिशय गर्दी देखील आहे। चला तर मग बघूया। तर आपण गणसंकुलमध्ये एंट्री केलेली आहे आणि उजव्या साईडला एक अमर आर्ट्स इथे तुम्हाला दिसतंय। अतिशय सुबक अशा इथे मूर्ती तुम्हाला इथं पाहायला मिळतील। एक जय मल्हार टाईपच्या इथे देखील मूर्ती आहे आणि चांगल्या अशा या POPच्या सर्व मूर्ती आहेत। अतिशय सुंदर अशा मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत। तर तुम्ही या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। चांगल्यात चांगले तुम्हाला इथे मूर्ती मी दाखवण्याचा प्रयत्न करतो या व्हिडिओमध्ये। तर हे आहे अमर आर्ट्स आणि इकडे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे। जर आपल्याला जर मूर्ती हव्या असतील तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांना देऊ शकता ऑर्डर। मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की इथे बोलिवलीच्या राजासाठी नेण्यासाठी त्याचे सार्वजनिक सर्व मंडळ इथे आलेलं आहे आणि या बघा इकडे या मोठ्या मोठ्या सर्व मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत। आता आपण आलो ते वेळे ब्रदर्स यांच्या गणेश मूर्तीच्या इकडे आलो आपण आता स्टॉलवरती। तर तिकडे अतिशय सुबक अशा मूर्ती, तर मी ते देखील तुम्हाला दाखवतो। तर अतिशय सुंदर मूर्ती आहेत या ठिकाणी। तुम्ही बघत असाल ही मूर्ती आहे ती लालबागच्या राजाची आहे आणि ही बघा ही जी मूर्ती आहे ती आपल्या मुंबई या ठिकाणी एक 2 वर्षापूर्वीपासून एक बॅलन्सिंगची मूर्ती इथे तयार करण्यात आलेली आहे वेळे ब्रदर्स यांच्याकडनं। लालबागच्या राजाची प्रतिकृती।
तर आपण आता बघितलं की वेळे ब्रदर्स यांचं POPच्या मूर्तीचं तुम्हाला दाखवलं आहे आणि त्याच्या समोर पाठीमागे जे तुम्हाला दिसतं हे वेळे ब्रदर्सचं एक इथे सर्व शाडू मातीच्या मूर्ती आहेत. तिकडे आता आपण चाललो आहे, तर ते आपण आता बघूया. आता आपण वेळे ब्रदर्स यांच्या शाडू मातीच्या स्टॉलवरती आपण आलेलो आहे. तर आपल्या बरोबर इथे सार्थक हे जोडलेले आहेत, ते आपल्याला याबद्दल सर्व माहिती देतील. तर ही किती फुटाची मूर्ती आहे आता? आपल्याकडपासून 1 फुटापासून ते 2 फुटापर्यंत मूर्त्या आहेत. सर्व शाडू माती मूर्त्या, इको फ्रेंडली मूर्त्या आहेत. त्यामध्ये आपण काहीच सर्व ऑर्गॅनिक असतात. आणि ह्याला नक्षीकाम वगैरे कसं काय केलेलं आहे? नक्षीकाम सर्व हँडवर्क आहे, हातानेच केलं जातं काम. जे काय करतो ते आपण फिनिशिंग सर्व आपली इथेच होते. कुठून बाहेरून कारागीर येत नाही. आखणी वगैरे सुद्धा आपल्या इकडेच केले. आणि ह्या आता मूर्तींचं काम व्हायचं आहे का अजून? वरती जे आपल्याला दिसतात ते? हां, ते आता कसं हे डिस्प्लेला लावले, जशी बुकिंग होते आपल्याकडे तसे कस्टमरचं काय म्हणणं आहे त्यांच्यानुसार आपण कॉम्बिनेशन घेतो आणि त्यानुसार आपण पेंट करून कस्टमरला देतो. हे बघा, या सर्व मूर्ती आहेत. सार्थक भाऊ आपल्याला एक चांगली अशी माहिती देत आहेत. आपल्याला लेबल्स जे दिसत आहेत हे लेबल्स हे मूर्त्या गेलेल्या आहेत ना, बुक झालेल्या आहेत. ते आपण आता डिस्प्ले ठेवलेत, त्या कुठे हरवू नये म्हणून एका गोष्टीला लावून ठेवतो. ओके अवेलेबल भेटेल जर पाहिजे कस्टमरला. ओके. जर इकडे जर अशा सेम जर मूर्ती जर तुम्हाला पाहिजे असेल आणि जर ती सेल जर झाली असेल तर तुम्हाला सेम प्रकारची मूर्ती देखील बनवून मिळेल. तर तुम्हाला यापैकी कोणती मूर्ती आवडली तर तुम्ही त्यांना जरूर सांगू शकता. आणि आपल्या मूर्तीचे प्राईस स्टार्ट करू. प्राईस प्रत्येक मूर्तीची मूर्ती वाईज प्राईस असते आणि त्याची प्राईस आता तरी एक छोट्यात छोटी मूर्ती तरी आपले स्टार्टिंग काय आहे तरी? आपल्यापासून 8,000पासून 8,000पासून. ओके ओके. आपण जे इकडे शाडू मातीची मूर्ती आपण बघतोय जेवढ्या पण त्या सर्वात छोटी मूर्त ही आपल्याला इथे 8,000पासून स्टार्टिंग आहे. जर तुम्हाला इथे बुकिंग करायचं असेल तर तुम्ही वेळे ब्रदर्स यांचे 2 शॉप आहेत. तुम्ही एंट्री केल्यानंतर राईट हँड साईडला जे शॉप आहे हे दिसत असेल तुम्हाला, हे आहे POPचं आणि त्याच्याच जस्ट समोरच तुम्हाला इथे दिसेल हे पूर्ण शाडू मातीचे इथे मूर्ती आपल्याला पाहायला मिळतं या स्टॉलवरती. अतिशय सुबक अशा मूर्ती आपल्याला. आणि इकडे ते सर्व बुकिंग करण्यासाठी पूर्ण फॅमिली देखील इकडे आलेले आहेत. सर्वात छोटी मूर्ती आपल्याला आता ह्याच्यामध्ये पाहायला मिळते. अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे. इकडे तुम्ही बघत असाल आज आहे वीकेंड, त्याच्यामुळे वेळे ब्रदर्स यांच्या या इथे बघत असाल या मूर्तींचं आता काम देखील जोरात चालू आहे. एक फक्त आता आपल्याकडे 1 महिना जवळजवळ राहिलेला आहे गणपतीसाठी. यासाठी पूर्ण हँडमेड हे काम करतात. आणि अतिशय जर तुम्हाला बुकिंग करायचे असेल तर ते यांचं कार्ड आहे. या कार्डवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून बुकिंग करू शकता. आणि जर मूर्ती जर सेल झाली असेल, दुसरी कोणी घेतली असेल, तरी जर तुम्हाला ती मूर्ती सेम आवडली असेल तरी ते कमी वेळेमध्ये तुम्हाला ते उपलब्ध करून देतील. चला सर्व, थँक्यू. नमस्कार, थँक्यू. जय गणेश. जय गणेश. आपल्याला या स्टॉलचे जे मालक आहेत ते स्वप्नील वसंत घाणेकर
आपल्याला या स्टॉलबद्दलची आणि या ज्या मूर्ती आहेत त्याबद्दलची सर्व माहिती आपल्याला देतील. तर ही जी मूर्ती आहे तर ह्या मूर्तीचं आपण काम वगैरे कसं काय केलेलं आहे का आणि किती फुटाची मूर्ती आहे ती? ही 2 फुटाची मूर्ती आहे. त्याला चौरंग म्हणतात. सगळे प्लॅस्टरचे गणपती आहेत. सगळे मातीचे पण असतात, पण यावर्षी आपण आणलेले नाही. हे धोतर वर्क डायमंड वर्क केलेले गणपती आहेत. तसे लालबागच्या राजाचे प्रतिमे आहेत. ओके, आपल्याला ह्या ज्या समोर मूर्ती दिसत आहेत या लालबागचे राजाचे प्रतिमा जे आहे ते सेम प्रतिकृती आपल्याला इथे छोट्या मूर्त्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि जे तुम्ही कस्टमर रिक्वायरमेंट जशी असणार त्याप्रमाणे ते धोतरचे कलर आणि जर तुम्हाला वेल्वेट जर पाहिजे असेल तर वेल्वेटचे धोतर देखील ते आहे. ही जी मूर्ती आपण पाहत आहे या लालबागच्या राजाला पूर्ण वेल्वेटचं धोतर आहे. अतिशय सुंदर अशी मूर्ती आपल्याला या श्रेया आर्ट्समध्ये आपल्याला पाहायला मिळते. तुम्हाला 1.5 फुटापासून ते 3 फुटापर्यंतच्या मूर्ती आपल्याला या स्टॉलमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि ओके, हे जेवढे पण आपल्याला मूर्ती दिसत आहेत या सर्व बुकिंग झालेल्या मूर्ती आहेत. आणि जर या जर बुकिंग झालेली मूर्ती जर असेल आणि कोणाला आवडली तर तुम्ही परत सेम देऊ शकता का? ओके, जर तुम्हाला यातली कुठलीही मूर्ती जर आवडली आणि जर बुकिंग झालेली असेल तर ती मूर्ती ते लोक तुम्हाला पुन्हा उपलब्ध करून देऊ शकतात. अतिशय सुंदर अशा मूर्ती आपल्याला या श्रेया आर्ट्समध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गणसंकुलन करी रोड या ठिकाणी आपण आज आलो आहे आणि त्या आपल्याकडे पॅटर्नप्रमाणे गणपती. ओके, म्हणजे जसं वर्क असेल त्याप्रमाणे कॉस्ट असते. तरी स्टार्टिंग रेंज तरी काय आहे तरी? ती 6,000-7,000 पासून. ओके, आत्ताच तरी आपण जस्ट विचारलं की मूर्तीची स्टार्टिंग रेंज काय आहे, तरी त्यांच्या इथे अतिशय सुंदर आणि ज्याप्रमाणे त्यांचं वर्क असेल त्याप्रमाणे त्या मूर्तीची प्राईज ही ठरवली जाते. आणि तुम्हाला जर आपण आपल्या व्हिडिओ थ्रू जर आला तर तुम्हाला ते कमी कॉस्टने देखील तुम्हाला त्या मूर्ती उपलब्ध करून देतील. तर ती पाठची मूर्ती ती किती फुटाची? ही जी मूर्ती आपण बघतोय ही मूर्ती आहे 2.5 फुटाची. आणि याच्या बाजूला या सर्व जेवढ्या पाठीमागच्या जेवढ्या पण मूर्ती आपण बघतोय या सर्व 2.5 फुटाच्या मूर्ती आहेत. ते सार्थक आर्ट्स या स्टॉलवरती तर या स्टॉलवरती एक POP च्या मूर्ती आणि शाडू मातीच्या अतिशय सुबक मूर्ती तर POPच्या मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर या मूर्ती इथे POPच्या मूर्ती एक 1.5 फुटापासून ते 4 फुटापर्यंतच्या मूर्ती आहेत. आणि ज्या शाडूपतीच्या मूर्ती ज्या आहेत त्या तुम्हाला इथे एक 2 फुटा 1 फूट ते
2.5 फुटापर्यंत शाडू मातीच्या मूर्ती तुम्हाला मिळतील. एक सार्थक आर्ट्स अतिशय सुंदर असं. आणि तुम्ही बघत असाल ही 2.5 फुटाची मूर्ती आहे. सुंदर अशी मूर्ती. आणि त्याच्याच बाजूला हे पूर्ण गणपतीला डायमंड वर्क केलेलं आहे. ज्याप्रमाणे अतिशय सुंदर अशा मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. आणि वेगवेगळ्या रूपामध्ये हे गणपती आणि आपले हे गणराज इकडे या सार्थक आर्ट्स या स्टॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज वीकेंड असल्यामुळे सर्व बुकिंग करण्यासाठी सर्व फॅमिली मेंबर्स आलेले आहेत. अतिशय सुंदर मूर्ती आहेत. तर आपण आता आलो आहे ते श्री गणेश चित्रशाळा यामध्ये. गणसंकुल म्हणजे जेव्हा गेटमधून एंट्री करा लेफ्ट हँड साईडलाच श्री गणेश चित्रशाळा आहे. आणि या स्टॉलमध्ये देखील अतिशय सुंदर अशा मूर्ती आहेत. श्री गणेश चित्रशाळामध्ये तर आपल्या बरोबर आहेत ते सुरेश पांचाळ या स्टॉलचे देखभाल करतात. तर ते सर्व काही माहिती आपल्याला सांगतील. तर या स्टॉलमध्ये एक 6 इंचापासून ते 4 फुटापर्यंतच्या मूर्ती आणि इकडे POPच्या मूर्ती देखील आहेत आणि शाडू मातीच्या मूर्ती देखील आहेत. तर आपल्याला पांचाळ सर आपल्याला थोडंसं माहिती देतील ते आपण बघूया. तर आपल्याकडे किती फुटापर्यंतच्या मूर्ती वगैरे आहेत? साधारण 5 फुटापर्यंत गणपती अवेलेबल आहे. 4 इंचापासून ते 5 फुटापर्यंत अवेलेबल आहे. POP माती दोन्ही अवेलेबल आहे. ओके. आणि कस्टमरच्या रिक्वायरमेंटप्रमाणे आपण करून देणार म्हणजे जसं डिझाईन वर्क वगैरे डायमंड वगैरे आपण त्यांच्या हिशोबाने करतो. ओके. जसं तुम्हाला वर्क करायचं असेल गणपतीला, जर तुम्हाला फेटा पाहिजे असेल किंवा धोतर वगैरे पाहिजे असेल किंवा डायमंड वर्क वगैरे करायचं असेल तर तुमच्या ह्याच्या रिक्वायरमेंटप्रमाणे ते सर्व गणपतीचे काम करून देणार. तर अतिशय सुंदर अशा मूर्ती आहेत इकडे. तर या मूर्तीची कॉस्ट वगैरे कशी काय 1000 रुपयापासून स्टार्ट 4 इंचाला. ओके. 4 इंचाच्या ज्या मूर्ती आहेत त्या इथे 1000 रुपयापासून स्टार्ट आहेत. आणि ह्या ज्या मूर्ती आहेत या मूर्तीमध्ये डायमंड वर्क आणि धोतर वगैरे घातलेलं आहे. आणि आपण आता या गणेश चित्रशाळेच्या स्टॉलवरती आल्यानंतर आपल्याला एंट्री केल्यानंतरच एक लालबागच्या राजाची प्रतिकृती आपल्याला या स्टॉलमध्ये देखील पाहायला मिळते. अतिशय सुंदर असं काम या मूर्तीवरती केलेलं आहे श्री गणेश चित्रशाळा.
आपण आता गणपती बघतोय अतिशय सुंदर असं फेटा आणि त्याला सर्व डायमंड वगैरे जे लावलेले आहे अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे. या सर्व मूर्ती अशी ते सुंदर मूर्ती आहेत आपल्याला. याला अतिशय सुंदर मूर्ती आपल्याला पाहायला मिळाली. या चित्रशाळेमध्ये शिरल्यानंतर आपल्याला ही सुंदर अशी आपल्याला या रूपामधील गणेश मूर्ती पाहायला मिळाले. जास्तीत जास्त या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला या गणसंकुलनमधील जे 8 स्टॉल आहेत गणपतीचे ते सर्व मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारचे गणपती या स्टॉलवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर गेला मूर्ती पाहायला मिळते. ही अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे. 1 इंचाची आहे नाही, ही 4 इंचाची मूर्ती आहे. सुंदर अशी मूर्ती आहे. पण ही जी अशी मूर्ती आहे आणि ही 4 इंचाची मूर्ती तुम्हाला या गणेश चित्रशाळेमध्ये 1000 पर्यंत मिळेल. आपण आता आलो आहे ते अमर आर्ट्समध्ये. अमर आर्ट्समध्ये आल्यानंतर आपल्याला एक सुंदर अशी मूर्ती आपल्याला इथे जय मल्हार या रूपामध्ये आपल्याला ही गणरायाची मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळते. अतिशय सुंदर मूर्ती आहे. या अमर आर्ट्समध्ये आल्यानंतर आपल्याला या कार्यशाळेमध्ये देखील लालबागच्या राजाची प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळते. तर अतिशय सुंदर असं नक्षीकाम आणि डायमंड वर्क या मूर्तीवरती केलेलं आहे. एक लालबागच्या राजाची प्रतिकृती आहे. अतिशय सुंदर असं काम आपल्याला या अमर आर्ट्स चित्रशाळेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आलो होतो ते अमर आर्ट्समध्ये. तर हे त्यांचं कार्ड आहे. जर तुम्हाला गणपतीच्या मूर्तीचं बुकिंग जर करायचं असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉल करून बुकिंग करू शकता. ज्याप्रमाणे तुम्ही मूर्ती तुम्हाला पाहिजे असेल, ज्याप्रमाणे तुम्ही सांगाल त्याचप्रमाणे तुम्हाला मूर्ती करून मिळतील. जर तुम्हाला डायमंड वर्क पाहिजे असेल तर डायमंड वर्क, आणि जर तुम्हाला गणपतीला फेटा किंवा धोतर वगैरे पाहिजे असेल त्याप्रमाणे कस्टमाइज मूर्ती या अमर आर्ट्समध्ये आपल्याला करून मिळतील. तर तुम्ही जरूर या ठिकाणाच्या मूर्ती, सुंदर अशा मूर्ती या अमर आर्ट्समध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. जास्तीत जास्त प्रकारे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
तर मी तुम्हाला आज आपण आलो होतो गणसंकुलन मध्ये तर तुम्हाला या ज्या 8 चित्रशाळा आहेत त्या तुम्हाला मी जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो जरूर कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ मी तुम्हाला या चॅनलवरती घेऊन येईल. तर चलो बाय बाय, टेक केअर.